अगं बाई, काय सांगता? तुमची शेव कुरकुरीत होत नाही, हवी तशी गोल गरगरीत होत नाही आणि खूपच तेलकट होते. तर ही शेवची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. कुरकुरीत शेव करूयात. तर साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, नजर घालायला काय हरकत आहे. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत madhurajrecipeclub.com. इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे. मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. अर्धा किलो इथे बेसन घेतलंय, अर्धा कप तांदूळाचं पीठ. तर इथे अर्धा किलो बेसन घेतलंय, तर अर्धा कप तांदूळाचं पीठ अगदी मस्ट आहे. तांदूळाच्या पिठामुळे ही शेव कुरकुरीत व्हायला मदत होते. अर्धा चमचा हळद, अगदी चिमूटभर खायचा सोडा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा कप पाणी घेतलंय, पण नंतर ते मी वाढवणार आहे लागेल तसं. आणि यासोबतच आपल्याला तळणी करता तेल लागेल. तर सगळ्यात आधी बेसन घ्यायचं आणि हे बेसन चाळून घेणं अगदी गरजेचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाही. हे थोडं असं व्हिस्करने करायचं, म्हणजे पीठ इकडे तिकडे उडत नाही. बेसन चाळून झालं. आता यामध्ये अर्धा कप तांदूळाचं पीठ घालायचं. यामध्येच लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा देखील घालायचा. आता हे जे सुके जिन्नस आपण घातलेत, हे सगळे व्यवस्थित मिसळून घ्यायचे. चला, हे छान व्यवस्थित मिसळून झालं. आता यामध्ये पाणी घालायचं. अर्धा कप पाणी घेतलं, त्यातलं 2 चमचे पाणी ठेवते आणि उरलेलं सगळं घालते. थोडंसं पाणी ठेवलं आणि आता हे आधी चमच्याने मिसळून घेते, कारण बेसन आहे ना फार चिकट होतं, हाताला फार चिकटायची शक्यता असते, त्यामुळे असंच मिसळून घेते आणि मग आपण गोळा मळूयात. आता हे उरलेलं पाणी पण घालते. अर्धा कप पूर्ण पाणी घातलं. आता अर्धा कप पाणी घातलं, त्याने बेसन छान मिळून आलं. आता पुन्हा अर्धा कप पाणी घेतले आणि पुन्हा थोडं थोडं घालून मळून घ्यायचं. आता सगळंच पाणी घालते मी अर्धा कप. गुठळ्या होऊ नये म्हणून आधी सुरुवातीला थोडं थोडं घातलं आणि आता हे पूर्ण अर्धा कप घातलंय आणि हे आता छान मिळून यायला सुरुवात झाली. आता मात्र इथून पुढे हाताने हे छान याचा गोळा तयार करून घेऊया. टोटल 1 कप पाणी घातलंय. आणखी आता यामध्ये पाव कप पाणी घालते. आता पुन्हा हे छान मळून घ्यायचं. आता इथून पुढे पाणी नाही घालणार, म्हणजे 1.25 कप टोटल आपण इथे अर्धा किलो बेसनला पाणी घातलं. आणि याचा छान असा एकसंध गोळा तयार करूयात. छान हे एकजीव करून घ्यायचं. चला, इथे ना हे शेवचं पीठ मळून तयार आहे आणि हे बरोबर 1.25 कपच पाणी घातलंय. अर्धा किलो बेसन आणि अर्धा कप तांदळाचं पीठ आहे, त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर केला नाही. आता यामध्ये ना शेव करताना पीठ मुरवत ठेवायची अजिबात गरज नाही. लगोलग मळायचं, लगोलग शेव तयार करायला घ्यायची. हलका थोडं घट्ट ठेवायचं, म्हणजे काय होतं ना, शेव छान कुरकुरीत व्हायला मदत होते. आता यातून गोळा काढून घ्यायचा, याचा असा सिलेंडर तयार करायचा. तर ही लहान छिद्राची, म्हणजे खूप लहान नाही, मध्यम छिद्राची ही प्लेट आहे शेवची, ती इथे घेतली आहे. यामध्ये हे मिश्रण घालायचं, शेव करायचं. झाकण लावूयात. आता ही शेव आहे ना डायरेक्ट तेलामध्येच आपण सोडणार आहोत, घालणार आहोत. तेल गरम करायचं. तेल हलका गरम झालं असं वाटलं, खूप कडकडीत गरम नको, नाहीतर शेव लाल होईल, की गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवरच तळून घ्यायची. छान असा शेवचा वेढा पडला पाहिजे. हे बघा, वा. आणि जास्तीचा वेढा असा मधोमध सोडून द्यायचा. सुंदर शेव पडली आहे, वा. आता एक बाजू हलकी तळली गेली असं वाटलं ना, की हे उलटवायचं आणि दुसरी बाजू पण छान तळून घ्यायची. चला, दोनही बाजूने खटाखट शेव तळून झाली. आता हे काढूयात. झाऱ्याने काढली तरी चालेल,
पण मला चिमटा जरा सोयीचा वाटतो. हे बघा, आता काय होतं ना, तेल निथळायला किंवा हे सगळं करायला चिमट्याने अगदी हे फटाफट होतं. आता ही काढायची आणि लगोलग अशी जाळीवर ठेवायची, म्हणजे त्याची गरम वाफ आहे ना ती सगळी निघून जाते. चला, आता याच प्रकारे सगळी शेव मी काढून घेते, तळून घेते. बरं, ही शेव कशी साठवायची किंवा कशी स्टोअर करायची? काही नाही, अगदी सोपं आहे. करायचं काय, शेव पूर्ण थंड झाली की आहे तशी ना अशाच वळकुट्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता, हवाबंद डब्यामध्ये. किंवा आम्हाला अशा वळकुट्याच खायला आवडतात, मजा येते ताटामध्ये अशा वळकुटे घेऊन तुकडे करून करून खायला फराळामध्ये. किंवा याचा शेक लावा, एक फक्त पंच करा, म्हणजे त्याचे शेवचे तुकडे होतील आणि ते तुकडे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ही शेव 1-2 महिने छान टिकते. कोणी टिकू देत नाही ही गोष्ट वेगळी, केली की लगोलग खपाखप शेव संपते. पण त्याचं शेल्फ लाईफ चांगलं आहे, छान राहते, चवदार लागते. मेन म्हणजे घरी केलेली आहे आणि मस्त होते, एकदम खुसखुशीत कुरकुरीत. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा.